नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ती कोणती आहे अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल तर न्यू एम्स इस्टॅब्लिश्ड म्हणून असं ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे। तर त्या कोणती आहे, कुठल्या ठिकाणी आहे? एम्स रिवारी हरियाणा ह्या ठिकाणी अगदी केंद्र सरकारकडून मोठी मंजुरी मिळालेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी हे पूर्णपणे ते कॉलेजचं त्यांनी स्ट्रक्चर पण इथं त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर ह्या कॉलेजविषयी अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपल्याला एम्समध्ये ॲडमिशन मिळावं। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं अगदी 1 ते 2 मार्कावरून सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन एम्समध्ये होण्यासाठी थांबत असतं, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एम्स मिळावं असं हे त्यांचं स्वप्न असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे, कारण ह्यावर्षी आपल्याला जवळजवळ 2 ते 3 कॉलेजेस एम्सचे नवीन पाहायला मिळणार आहेत। त्यामधलं एक कॉलेज हरियाणा ह्या ठिकाणी चालू होणार आहे ह्यावर्षीपासून। येणाऱ्या काळामध्ये अगदी 2 ते 3 कॉलेजेस येणार आहेत। कोणत्या ठिकाणी येणार आहेत त्याविषयीसुद्धा अगदी अधिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओशी तुम्ही कनेक्ट राहा, अगदी सबस्क्राईब करून ठेवा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही स्क्रीनवरती फोटो पाहत असाल कशाप्रकारे हे कॉलेज आहे। ह्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट यावर्षीपासून चालू होणार आहे आणि त्या ठिकाणी एम्स रिवारी ला हे केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर 2026 पासून हे चालू होणार आहे, म्हणजे यावर्षीपासून। आणि ह्या ठिकाणी 50 MBBSच्या सीट्सला मंजुरी मिळालेली आहे। तर MBBS कोर्स ह्यावर्षीपासून ते चालू होणार आहे। तर हरियाणा व NCR भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण ऑल इंडिया कोठ्यामधून 15% इथे आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे। तर ही पूर्णपणे तुम्ही न्यूज पाहू शकता। एम्स रिवारी हरियाणा हे देशातील नवीन एम्स संस्थेतील एक असून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने MBBS प्रवेशासाठी मान्यता दिलेली आहे। तर ही स्क्रीनवरती तुम्ही पूर्णपणे ही नोटीस पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याला एम्समध्ये ॲडमिशन पाहिजे आहे किंवा नवीन येणारे एम्स कॉलेजविषयी सुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे। अगदी त्याही व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना जर काउन्सिलिंग आमच्यामार्फत लावायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। अगदी तुमचं एम्स असो किंवा जिपमर असो किंवा ऑल इंडिया कोठ्यामधून ज्या सीट्स भरल्या जातात त्याच्याविषयी सुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल किंवा काउन्सिलिंग तुम्हाला आमच्यामार्फत करायची असेल आणि तुमचं सिक्युअर सीट MBBSचं तुम्हाला घ्यायचं असेल तर अगदी ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा मी ॲडमिशन्स करतो। मी स्वतः येऊन अगदी प्रत्येक प्रोसेस तुमच्याशी फॉलो करणार आहेच। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा 85% कोठ्यामधून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन पाहिजे असेल किंवा काउन्सिलिंग ज्या विद्यार्थ्यांना येत नसेल किंवा पालकांनासुद्धा ह्या काउन्सिलिंगविषयी जास्त माहिती नसेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी आमच्याशी कनेक्ट होऊ शकता। आमची पूर्णपणे टीम तुम्हाला नक्कीच याविषयी पूर्णपणे डिटेल्स माहिती सांगेलच। तर अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि भविष्यामध्ये तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, ही ब्रेकिंग न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे। असेच आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगदी कनेक्ट राहा। येणाऱ्या काळामध्ये आणखीन एम्स कॉलेजेस येणार आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक एम्स नवीन कॉलेज चालू होणार आहे, त्याविषयी सुद्धा अगदी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।